बापू चंदनशिवे अर्थात प्राध्यापक डॉक्टर बापू बाबासाहेब चंदनशिवे, राहणार बोहाळी, तालुका पंढरपूर। बापू चंदनशिवे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला। लहानपणी अत्यंत हलाखीचे जीवन त्यांच्या वाट्याला आलं। घरी 18-20 दारिद्र्य असताना शिकण्याची प्रचंड आवड आणि जिद्द। घरी आजोबा आणि वडील दोघेही व्यसनाधीन असताना पणजी अनुसया, आजी सुभद्रा आणि आई दयावती यांनी पडेल ते काम करून बापूंना शिकवले। पणजी वयाच्या 90व्या वर्षापर्यंत शेतमजुरीनं कामाला जायची, पण आपल्या परतुंडानं शिकलं पाहिजे अशी तिची अपेक्षा होती। दलित वंचित समाजाचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका म्हणाले आणि दलितांच्या पोरांनी झपाटल्यासारखे शिकायला सुरुवात केली। त्यातीलच एक म्हणजे प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनशिवे। प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनशिवे यांचं प्राथमिक शिक्षण बोहाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, तर माध्यमिक शिक्षण त्यांनी खर्डी येथील श्री सीताराम महाराज विद्यालयात घेतलं। सायकल किंवा इतर सुविधा नसल्यानं त्यांना दररोज पायीच ये-जा करावे लागे। दररोज 6 किलोमीटर चालत जावे लागे आणि 6 किलोमीटर चालत यावे लागायचे। कधीकधी मित्र सायकलीवर आणायचे आणि न्यायचेही। घरच्या गरिबीमुळे लवकरच त्यांना रोजगारानं शेतमजूर म्हणून कामाला सुरुवात करावी लागली। वयाच्या 10व्या वर्षापासून शेतातील डाळिंब तोडणे, बोरे वेचणे, गहू मका कापणे यासारख्या कामांनी त्यांना सुरुवात करावी लागली। पुढे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत डाळिंब लागवडीसाठी आवश्यक असलेले खड्डे खोदणे, बांध बंदितीसाठी गटर खोदणे यासारखे कामे त्यांनी केली। असे असले तरी शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही। प्रत्येक वेळी प्रथम क्रमांकानं आणि उत्तम गुणांनी ते उत्तीर्ण होत असत। बहुतेक वेळी शाळेची कपडे फाटलेली असायची। वर्षभर एकच ड्रेस मिळायचा, बाकीचे कपडे जुनी आणि इतरांनी वापरलेली इतरांच्या पोरांची मागून आणलेली त्यांना वापरावी लागत असत। 10वी पास झाल्यावर त्यांनी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला। इच्छा असूनही जास्त खर्च येत असल्याने त्यांना सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेता नाही आला। दरम्यान महाविद्यालयाच्या कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवायला सुरुवात केली। त्याच काळात कविता लेखन आणि वृत्तपत्रातही लेखनाला त्यांनी सुरुवात केली। महाविद्यालयातील शिक्षणाचा खर्च वाढल्याने त्यांनी उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत कामाला जाणं सुरूच ठेवलं। विहिरी खोदण्यासाठी जाणं, ऊस तोडणी करणं आणि त्यांची लागवड करणं, डाळिंब तोडून त्यांची प्रतवारी करून ती गाड्यांच्या मध्ये भरणं, पंढरपूरच्या वारीत शेंगा विकणं, भाविकांना गंध लावणं, गुरांच्या वारीत गुरांची मोजणी करणं, वारीतील कचरा गोळा करणं, सरकारी पत्रकांचं वाटप करणं याबरोबरच 2004च्या दुष्काळात त्यांनी आईबरोबर रोजगार हमीवर सुद्धा काम केलं। अशी कितीतरी कष्टाची कामे करून प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनशिवे यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। याच दरम्यान त्यांची शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीची ओळख झाली। ही सामाजिक चळवळ समजून घेत असतानाच पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक चळवळी आणि आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात गेले। तिथे त्यांनी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयातून माध्यमाची पदवी घेतली। विद्यापीठात ते प्रथम आले आणि विद्यापीठाने त्यांना जनरल मेरिट स्कॉलरशिप दिली। विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी मागेल त्याला काम या योजनेमध्ये काम करीत आपले शिक्षण पूर्ण केलं। विद्यापीठात शिकत असतानाच अनेक वेळा
उपाशी राहून दिवस काढावे लागले. MA करीत असतानाच प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली सेट परीक्षा ते पहिल्याच प्रयत्नात पास झाले. MA पूर्ण झाल्यावर त्यांची ETB मराठीसाठी निवड झाली. हैदराबादला ETB मराठीसाठी काही दिवस काम केल्यावर त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून 1 वर्ष नोकरी केली आणि त्याचवेळी त्यांनी कोल्हापूर आकाशवाणीवरही निवेदक म्हणून काम केलं. पुढे शिक्षण चालू ठेवत त्यांनी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून माहितीपट या विषयावर PhD केली. याच विषयावर त्यांनी 2 पुस्तकांचे लेखनही केलं. याच दरम्यान ते न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे माध्यमाच्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हे सर्व करीत असतानाच ते पुरोगामी चळवळीशी कायम बांधले गेले. त्यांनी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, मोहम्मद पैगंबर यांचे लेखनच केवळ वाचले नाही, तर या महामानवांच्या विचारावर चालणाऱ्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. कॉम्रेड गोविंद पानसरे, ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर भारत पाटणकर, कॉम्रेड धनाजी गुरव, प्राध्यापक ND पाटील, बाबा आढाव इत्यादी चळवळीच्या म्होरक्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. अत्यंत गरिबीतून हलाखीच्या परिस्थितीत जगणं वाट्याला येऊनही ते कधीही रडगाणे गात बसले नाहीत. त्यांच्या या उभारणीत सर्व जाती धर्मातील मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात. रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी पक्षांच्या सामाजिक विषयावरील आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवशंभू प्रतिष्ठान, मुस्लिम सत्यशोधक संघ इत्यादी सामाजिक आणि पुरोगामी संघटनांशी ते निगडीत आहेत. आज ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सोशल मीडियाचे राज्य प्रमुख म्हणून काम करतात. याचबरोबर प्रगतीशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर येथे स्थापन करण्यात आलेल्या फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक, पंढरपूर येथे कार्यरत असलेल्या समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे सदस्य, पब्लिक रिलेशन्स सोसायटीज ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत 2 लघुपट आणि 4 माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या कार्याची नोंद घेऊन मीडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 2011 मध्ये त्यांना महात्मा फुले विशेष पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्याचबरोबर 2013 मध्ये अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार, 2016 मध्ये शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल राजे शहाजी भोसले पुरस्कार आणि 2019 मध्ये दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राचा प्राऊड महाराष्ट्रीयन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. विविध राजकीय क्षेत्राशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून सध्या प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे हे अनेक व्यक्ती आणि संस्थाचे माध्यम तज्ज्ञ आणि राजकीय पक्षांचे विश्लेषक म्हणून काम करीत आहेत. ग्रामीण भागातील तळागाळातून आलेला एक तरुण आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर पुढे वाटचाल करीत आहे. भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, संत कबीर, संत रोहिदास महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ,
लोकमाता अहिल्यादेवी होळकर या महामानवांच्या विचारांना सोबत घेऊन त्या आपल्या जीवनाच्या आणि सामाजिक राजकीय प्रवासाची वाटचाल करीत आहे. अजून बराच प्रवास करणं बाकी असल्याचे ते आवर्जून सांगतात. शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीचा आश्वासक चेहरा म्हणून ते आज समाजात नावारूपाला येत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार, जय अण्णाभाऊ साठे. सत्य की जय हो.